कल्याण जवळच्या मलंगडावरील बहुप्रतीक्षित फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झाली आहे। आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ झाला। या ट्रेनमुळे मलंगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आलाय। या ट्रेनमुळे मलंगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल, तसंच इथल्या पर्यटनाला चालना देखील मिळणार आहे। कल्याण जवळचं मलंगड हे ठाणे जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम भाविकांचं प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या मलंगडावर जाण्यासाठी भाविकांना 2 तासांची पायपीट करावी लागते। त्यामुळे अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर या ठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता। सार्वजनिक बांधकाम विभागानं सप्तशृंगी वणीगड आणि मलंगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झालं होतं। मात्र वणीगडावरील रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतरही मलंगडावरचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता। मात्र बऱ्याच अडथळ्यांनंतर अखेर मलंगडावरील रेल्वे सेवा ही सुरू झाली आहे। मलंगड ट्रेन मार्गिकेवर 2 ट्रेन धावणार असून एका ट्रेनला 2 प्रशस्त डबे आहेत। त्यातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतील। भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा 24 तास देण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनानं दिली आहे। या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी एकूण 70 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। या ट्रेनमुळे इथल्या पर्यटनाला आता गती मिळेल अशी आशा करायला हरकत नाही। खरं म्हणजे खूप वर्षापासूनचं हे स्वप्न होतं की मलंगडला फ्युनिक्युलर लवकर जावी। याला मध्ये कालावधी गेला, काही एजन्सींच्या मध्ये मतभेद झाले, अडथळे निर्माण झाले आणि त्यामुळे हे प्रकल्प लांबला गेला। पण मुहूर्त लागला त्याला आणि उरूस सुरू होण्याच्या आत ही यात्रा मलंगडची जी होती आता त्या यात्रेला खऱ्या अर्थाने या यात्रेकरूंना आज या फ्युनिक्युलरचा महत्त्वाचा फायदा होईल। सुलभा गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रकल्प हा खरं म्हणजे देशातला पहिला प्रकल्प घेतला होता, पण काही अडथळ्यामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही। त्यावेळेला मी तत्कालीन आमदार तिथला होता अंबरनाथचा, आणि त्या टायमाला हा प्रकल्प आपण स्वित्झर्लंडवरून हा संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला घेतलेला होता। त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, यांनी खूप चांगल्या प्रकारचं मेहनत केली। भुजबळ साहेबांच्या हस्ते बांधकाम मंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं, पण बरीच वर्षे गेली, पण अखेर न्याय मिळाला आणि यात्रेकरूंना जाण्यासाठी सगळ्यात चांगलं साधन या ठिकाणी झालं। आज 90 पॅसेंजर एका वेळेला जातील ही क्षमता त्याची आहे। टप्प्याटप्प्याने वाढवण्याची सुद्धा तयारी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। मला तरी वाटते की लवकरात लवकर ते वाढवण्याची गरज लागेल अशी परिस्थिती इथं होईल। एका तासाला काहीतरी 1200च्या आसपास प्रवासी वर जातील येतील। हा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात इथंशी सर्वसामान्य माणूस, अगदी ज्याला चालता येत नाही, वय झालंय, त्यांना सुद्धा दर्शनासाठी खऱ्या अर्थाने समाधान वाटेल। आणि म्हणून निश्चितपणे आज मलंगडचं स्वप्न साकार झालं, तोच आनंद तुम्हा आम्हाला आहे। आणि 150 आणि 75 अर्धा 12 वर्षाच्या आतले आणि 75 वर्षाच्या पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल आणि 1200 पॅसेंजर पर आवर जातील आणि सर्व सेफ्टी अरेंजमेंट्स याच्यात केलेले आहेत। मी लोकांना सांगेन की याचा पूर्ण आनंद घ्यावा त्यांनी। मी 12ही महिने चालू राहील आणि 24/7 चालू राहील। त्याचं कारण असं आहे, ऑल टेम्परेचर, ऑल सेफ्टी मेजर्स घेतलेले आहेत, पाऊस असो किंवा काही असो। याच्यामध्ये त्या युक्रेनियन टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यात आपल्याला सर्व सेफ्टी सर्टिफिकेट मिळवलेले आहे। कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही।